नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपण पाहत आहात सत्याची शेती। आज महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण देशात प्रत्येक कापूस उत्पादक शेतकऱ्यांचा एकच प्रश्न आहे, कापसाचे भाव वाढणार का की यंदाही शेतकरी अडचणीतच राहणार। मित्रांनो, याच प्रश्नाचं उत्तर आपण आज सरळ आणि वास्तव्याच्या भाषेत समजून घेणार आहोत। सध्या बाजारात कापसाची मोठ्या प्रमाणात आवक सुरू आहे। खरीप हंगामातील कापूस जवळजवळ सगळीकडे बाजारात येतोय। जेव्हा एकाच वेळी जास्त कापूस येतो तेव्हा व्यापारी आणि जिनिंगवाले भाव खाली ठेवण्याचा प्रयत्न करतात। यामुळे अनेक बाजार समित्यांमध्ये कापसाचे भाव अपेक्षेपेक्षा कमी दिसत आहेत। कापसाचे भाव का वाढत नाही त्याचे काही मुख्य कारण आहेत ते आपण पाहूयात। पहिलं कारण आहे स्पिनिंग मिल्सची मागणी सध्या कमी आहे। सूत उद्योगाला अजून अपेक्षित ऑर्डर नाहीत, त्यामुळे मिल्स घाईत कापूस घेत नाहीत। दुसरं कारण आहे कापसाची आयात। परदेशातून स्वस्त कापूस आला आहे तर देशांतर्गत कापसाला मागणी कमी होते। तिसरं कारण आहे शेतकऱ्यावर असलेला आर्थिक दबाव। कर्ज, खर्च, सण उत्सव यामुळे शेतकरी कापूस लगेच विकायला मजबूर होतो। मग भाव वाढण्याची शक्यता आहे का? हो मित्रांनो, भाव वाढण्याची शक्यता नक्कीच आहे, पण ती लगेच मोठ्या प्रमाणात होईल असं नाही। संक्रांतीनंतर बाजारात काय बदल होऊ शकतो? अनुभवाने सांगतो की संक्रांतीनंतर अनेक वेळा कापसाच्या भावात थोडी स्थिरता येते, कारण शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात विक्री केलेली असते। बाजारातील आवक कमी होत जाते, उद्योगांची खरेदी हळूहळू सुरू होते। यामुळे भाव 200 ते 400 रुपयांनी सुधारण्याची शक्यता असते, पण हे सगळं बाजार स्थितीवर अवलंबून असतं। आता शेतकऱ्यांनी आता काय करायचं ते आपण पाहूयात। मित्रांनो, जर आर्थिक अडचण नसेल तर कापूस लगेच विकण्याची घाई करू नका। बाजार भावावर रोज तपासा, एकदम सगळा कापूस विकू नका। योग्य दर मिळेल तेव्हाच निर्णय घ्या। लक्षात ठेवा, संयम ठेवणारा शेतकरीच बाजारात टिकतो। कापसाचे भाव आज दबावात जरी असले तरी पूर्णपणे निराशाजनक नाहीत। पुढील काळात हळूहळू भाव सुधारण्याची शक्यता आहे, पण त्यासाठी वेळ आणि संयम दोन्ही लागेल। मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर लाईक करा आणि शेअर करा, आणि सत्याची शेती या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।